नमस्कार, मी निरंजन इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, कारण की आता उघड उघड या राज्यामध्ये सुद्धा फॅसिझम कसा येतोय आणि कसा आणला जाणार आहे, नियमांद्वारे आणण्याचा प्रयत्न होणार, ज्याच्यातून या देशातल्या या राज्यातल्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या संविधानिक स्वातंत्र्यावरती थेट हल्ला हे देवेंद्र फडणवीसचं सरकार करू पाहत आहे. पहिली गोष्ट, एक जी आर आत्ता 5 मार्चला महाराष्ट्र सरकारने काढला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की प्रसारमाध्यम म्हणजे सरकारच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रित माध्यमं, दृकश्राव्य माध्यमं, समाज माध्यमं, डिजिटल मीडिया अशा सर्वच प्रकारच्या माध्यमातून शासकीय योजना आणि धोरणे याच्याबद्दलच्या बातम्या येत असतात. त्या बातम्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक माहिती असा त्यांनी त्याच्यामध्ये शब्द वापरलाय आणि त्यासाठी एक विस्तारित मीडिया मॉनिटरिंग सेंटर हे निर्माण करायचं आणि 10 कोटी रुपयाची तरतूद ही त्यासाठी केलेली आहे. आणि त्यात म्हणजे सर्वात गंभीर गोष्टी ज्या आहेत की शासनाशी संबंधित सकारात्मक व नकारात्मक माहितीचे अवलोकन करणे, नकारात्मक माहिती व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित होत असल्यास त्याचं रिअल टाईममध्ये निदर्शनास आणून देणे आणि ताबडतोब त्याबद्दलची कारवाई करणे वगैरे वगैरे यात सगळे धडे समावेश करून टाकले. म्हणजे याच्यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, त्याच्यानंतर डिजिटल मीडिया, ऑनलाईन न्यूज पोर्टल्स, न्यूज ॲप्स जी आहेत ती, या सगळ्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीनही काही नवी माध्यमं जर येणार असली तर त्यांचाही याच्यामध्ये समावेश करावा. हे सगळं आणि याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून याच्या मॉनिटरिंगसाठी हे करण्यात यावं वगैरे हा पहिला भाग गेलेला आहे. आणि तो महाराष्ट्र सरकारचे जे माहिती प्रसारण प्रमुख असतील त्यांच्या नियंत्रणाखालती हे सगळं राहील. पहिल्यांदा 1 वर्षासाठी टेंडर द्यायचं, त्याच्यानंतर चांगलं काम असेल तर 3 वर्षासाठी करायचं. सरकारच्या विरोधामध्ये निगेटिव्ह बातमी देणं हा कोणत्या कायद्याने गुन्हा आहे? हे थेट माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा थेट हल्ला आहे. गळा दाबण्याचा प्रकार हे महाराष्ट्र सरकार याच्यामधून करू पाहत आहे. आणखीनही आहे याच्या जोडीने असलेल्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये बोलणारच आहे. पण हा थेट हल्ला माध्यमांच्या स्वातंत्र्यावरती आणायचा आणि सरकारच्या एखाद्या धोरणाबद्दल समजा नापसंती असली, सरकारचं एखादं धोरण हे मान्य नसलं, नागरिकांच्या समूहाला मान्य नसलं, तर त्याच्याबद्दलची सुद्धा बातमी करणं हे सरकारच्या विरोधामध्ये बातमी करणं म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये टीका करूनच हे महाभाग सत्तेत आले. पहिली गोष्ट, हे काही तुकाराम महाराजांची भजनं गाऊन सत्तेमध्ये आले नाहीत. तरी सुद्धा आता मात्र सरकारच्या विरोधामध्ये जर का बातम्या येणार असतील तर त्याचं मॉनिटरिंग केलं जाईल. देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत असं माध्यमांचं मॉनिटरिंग करणारी व्यवस्था आतापर्यंत कुठल्याही सरकारने आणण्याची हिंमत केलेली नव्हती आणि हे उघड उघड अशा पद्धतीचं आणलं जात आहे. याच्या विरोधामध्ये मुंबई प्रेस क्लबनी डेफिनेटली एक अतिशय चांगली भूमिका घेऊन याला विरोध केलाय. पण हा एक भाग, पार्ट 1. पार्ट 2, या पार्ट 2 मध्ये महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक हे आता ऑर्डिनन्सच्या स्वरूपामध्ये आणायचं, अधिनियमाच्या स्वरूपामध्ये असं चाललेलं आहे. कारण हे 2024च्या वेळेला आणलं, पण सरकार त्यावेळेला म्हणजे कालावधी संपणार होता आणि नवीन निवडणुका व्हायच्या होत्या, त्यामुळे त्यावेळेला ते मागं घेतलं. त्यावेळेला ते विधानसभेमध्ये पुश केलं गेलं नाही. आता या सरकारचं निवडणुकांचे निकालावरती दरोडा घालून आणलेलं एक मोठं षडयंत्र असलेलं सरकार आता आलेलं आहे. काय पद्धतीने ईव्हीएमचे घोटाळे झाले वगैरे सगळ्यांना आता कळलंय. मतदार याद्यांचा कसा घोळ केला होता हे सगळ्यांना कळलंय. 80 लाखाच्या आसपास मतदार कसे वाढवले गेले, एकाच इमारतीमध्ये 7-7 हजार मतदार कसे नोंदवले गेले, हे सगळं माहिती आहे. या सगळ्यानंतर आता हाच कायदा पुन्हा एकदा या राक्षसी बहुमताच्या जोरावरती मंजूर करायचा असं चाललंय. आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या 79 संघटनांनी याचा विरोध केलेला आहे. हा काय आहे आणि याच्यामधला किती भयंकर धोका आहे हे आपण सगळ्यांनी आता समजून घेणं खूप गरजेचं आहे. या पहिली गोष्ट तर या विधेयकाला कुठलीही सरकारतर्फे अधिकृतरित्या सार्वजनिक प्रसिद्धी दिली गेली नाही.
म्हणजे खरं अशा प्रकारच्या विधेयकांवरती सार्वजनिक चर्चा होणं गरजेचं आहे. जनसुनवाई ज्याला म्हणतात, पब्लिक हिअरिंग, ते पब्लिक हिअरिंग होणार नाही याच्यात. आणि पब्लिक हिअरिंग शिवाय हे विधेयक आणायचं असं याच्यामधलं सगळं षडयंत्र आहे. हे ज्या वेळेला विधानसभेमध्ये गेल्या वेळेला सादर केलं होतं, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असं बोलले होते की या विधेयकाने ग्रामीण नक्षलवाद आणि त्यांच्या शहरी संघटना ज्या देश आणि देशाच्या संस्थांविषयी अविश्वास निर्माण करण्याचे काम करतात त्याच्याशी मुकाबला करता येईल. आता हे इतकं ढोबळ सगळी बडबड आहे की म्हणजे मुळात अविश्वास निर्माण करतात. या अविश्वासाची काय व्याख्या आहे? कायद्याच्या दृष्टीने अविश्वास या शब्दाबद्दल काही व्याख्या आहे का? तर याच्याबद्दल काहीही व्याख्या या विधेयकामध्ये केलेली नाही. हा अतिशय सापेक्ष आहे. मला जी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणं असं वाटतं त्याला सरकार अविश्वास निर्माण करतोय असं समजू शकते. एक म्हणजे अगदी संतोष देशमुखची हत्या होणं किंवा सोमनाथ सूर्यवंशीची परभणीमध्ये हत्या होणं आणि ती पोलिसांच्या कस्टडीमध्येच कशी हत्या झाली सोमनाथ सूर्यवंशीची, हे सत्य ज्या वेळेला लोकांसमोर सांगत असेल त्यावेळेला सरकार असं म्हणेल की कायदा सुव्यवस्थेबद्दल हा मनुष्य अविश्वास निर्माण करतो. ही सापेक्ष टर्म आहे, याची काहीही व्याख्या नाही. पण असा मुद्दाम असा सापेक्ष शब्द याच्यामध्ये वापरला गेलेला आहे. त्याच्यानंतर हा अविश्वास जर निर्माण होत असेल तर तो अविश्वास दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. सरकारचं कर्तव्य आहे. जर का पोलीस यंत्रणेमार्फतच जर का पोलीस कस्टडीमध्ये एखाद्या माणसाचा खून केला जात असेल आणि त्याबद्दल जर लोकांच्या मनामध्ये यापुढे पोलीस यंत्रणेबद्दल लॉ अँड ऑर्डर बद्दल अविश्वास निर्माण होत असेल, जर एखाद्या संतोष देशमुखचा खून हा अत्यंत निर्घृण पद्धतीने औरंगजेबाला लाजवेल अशा पद्धतीने जर का होत असेल आणि त्यातून जर का लॉ अँड ऑर्डरवरचा विश्वास, कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास उडणार असेल, ज्या पद्धतीने ते लघवी करत होते संतोष देशमुखच्या चेहऱ्यावरती, ही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवरती केलेली लघवी आहे. मुतलेत ते महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर. आणि याच्यातून जर का लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होणार असेल तर तो अविश्वास दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. अशी कृत्य लपवणं हे माध्यमांचं काम नाही. माध्यमांचं कामच आहे की ते लोकांच्या समोर आणणं. त्यामुळे हे अतिशय भयंकर आहे. आता याचा वापर सरळ सरळ की आणि याच्यामुळे जर नागरिक चिंतित होत असतील तर नागरिकांना चिंता वाटणं हा गुन्हा ठरवला जाईल या कायद्याप्रमाणे. आणि मग कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही माध्यमाला, कुठल्याही संघटनेला सरळ सरळ गुन्हेगार म्हणून सरकार घोषित करणार हे अत्यंत असंवैधानिक आहे. हे अत्यंत असंवैधानिक आहे. याच्या पोटकलम 2F याच्यामध्ये 2F याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांचा प्रभावी बंदोबस्त करणे. ही पण अत्यंत ढोबळ अशी व्याख्या आहे. व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर. आता मुळामध्ये कोणत्याही व्यक्तीने किंवा संघटनेने केलेली कृती, मग ती समजा भाषण असेल, लेखन केलं असेल, काहीतरी पोस्टर काढला असेल, कार्टून काढला असेल, काहीतरी चिन्ह त्याच्यातून आलं असेल, प्रातिनिधिक स्वरूपामधलं एखादं दृश्य दाखवलं असेल, तर हे कुठल्याही प्रकारची ही अभिव्यक्ती होते. आणि या प्रकारच्या अभिव्यक्तींना संरक्षण आहे. संविधानाच्या अजून तरी अस्तित्वात असलेल्या या देशाच्या संविधानाच्या अनुच्छेद 19 मध्ये हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित केलेला आहे. पण या सगळ्या गोष्टीला हे सरकार म्हणजे असं म्हणणार की या सगळ्याला तुम्ही निदर्शनं समजाल आणि या सगळ्या संघटना आणि व्यक्तींनी केलेल्या कृतीला हे तुम्ही बेकायदेशीर ठरवू शकता. म्हणजे सरकार बेकायदेशीर ठरवेल आणि त्यांना गुन्हेगार ठरवेल या सगळ्यामध्ये. आता यामध्ये पत्रकार येऊ शकतात, कलाकार येऊ शकतात, लेखक येऊ शकतात, कवी येऊ शकतात, कार्टूनिस्ट येऊ शकतात, चित्रकार येऊ शकतात, कोणीही येऊ शकतं जो या गोष्टीच्या विरोधामध्ये बोलेल, सरकारी धोरणाच्या, योजनांच्या, घटनांच्या बद्दल. तर या सगळ्यांना सरकार गुन्हेगार ठरवणार. आणि हे त्या संविधानातल्या अनुच्छेद 19चं सरळ सरळ उल्लंघन आहे. सरळ सरळ अत्यंत बेकायदेशीर, गैरसंविधानिक असा हा तरतूद आहे. आता पुन्हा बेकायदेशीर कृतीच्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटले की कृती ज्यामुळे कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता धोका किंवा डोकेदुखी ठरेल आणि प्रस्थापित कायदा आणि संस्थांच्या प्रती
लोकांमध्ये असहकाराची भावना निर्माण होणार असेल तर ती प्रत्येक कृती आणि अशा कृतीला प्रोत्साहित करणं, समर्थन करणं, साथ देणं, या सगळ्या गोष्टी या बेकायदेशीर कृती ठरणार. म्हणजे उद्या मी काहीही म्हटलं, कुठल्याही घटनेबद्दल काही वक्तव्य केलं तर सरकार म्हणेल अरे ही तर डोकेदुखी आहे. आता या डोकेदुखीची व्याख्या कशी करायची? ज्यांना डोकंच नाहीये तेही म्हणतील की आम्हाला ही डोकेदुखी व्हायला लागलेली आहे आणि मला गुन्हेगार ठरवण्यात येईल किंवा माझ्या पद्धतीने मला समर्थन करणारे, अगदी या युट्यूबवरती समर्थनासाठी कॉमेंट करणारे सुद्धा, यांना सरकार गुन्हेगार ठरवेल आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या शिक्षा पुन्हा भयंकर ठरवलेल्याच आहेत. आता संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये बेकायदेशीर कृतीचा संबंध हा फक्त हिंसा आणि गुन्हेगारी कृत्यांबद्दलचा आहे. हे सगळं बाजूला, की हिंसा आणि गुन्हेगारी कृत्य ही बाजूला, ही नुसतं म्हणजे समर्थन न करणं, सरकारच्या योजनांना, घटनांना त्याच्या विरोधामध्ये बोलणं, त्याच्याबद्दलची असहमती व्यक्त करणं, त्याबद्दल टीका करणं, हे सुद्धा गुन्हेगारी कृत्य हे देवेंद्र फडणवीस सरकार समजू शकत आहे. याच्यानंतर पोटकलम, त्याच्यातला जो सबसेक्शन 2D आहे, त्याच्यामध्ये त्यांनी संघटना हा शब्द वापरला आणि या संघटना या शब्दाची पुन्हा अशीच ढोबळ आणि अत्यंत मोठी, व्यापक अशी याची व्याप्ती आहे याच्यात. आता मुळामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यक्तिसमूह हा कुठल्याही गोष्टीसाठी समजा एकत्र येत असेल तर त्याला सरकार संघटना म्हणणार, ती नोंदणीकृत असो का नसो. मग त्या व्यक्तिसमूह, मग तो समजा बुक क्लब असेल, तो एखादा पेंटिंगचा क्लब असेल, तो एखादा हास्य लाफ्टर क्लब असेल, तो एखादा जॉगिंग करणाऱ्यांचा क्लब असेल, जो नंतर तिथं बसून गप्पा मारतो आणि त्या गप्पांमध्ये समजा सरकारच्या विरोधात काहीतरी बोलत असेल, एखाद्या राजकीय विनोदावरती त्या हास्य क्लबमध्ये, लाफ्टर क्लबमध्ये समजा हसलं जाणार असेल, या सगळ्या गोष्टींना संघटना म्हणून बेकायदेशीर ठरवलं जाईल. हे अत्यंत भयंकर आहे आणि मुळात या सरकारला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे की तुमची मातृ संघटना जी म्हणता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही सर्वात पहिल्यांदा बेकायदेशीर आहे. ही कुठे देशामध्ये नोंदणीकृत नाही, तरी सुद्धा देणग्या गोळा करते, करोडो रुपयाच्या देणग्या गोळा करते, हजारो कोटी, 1 कोटी समजा त्यांचे सदस्य आहे आणि वर्षातून एकदा गुढीपाडव्याच्या वेळेला समजा ते काहीतरी देणग्या देतात. हे करोडो रुपये, हे बेहिशोबी गोळा करणारी ही संघटना शस्त्रपूजेच्या वेळेला, ज्यावेळेला ते खंडेनवमी आणि विजयादशमी असते त्यावेळेला, दसऱ्याच्या वेळेला शस्त्रपूजा करतात. या एकाही शस्त्राचं लायसन्स आजपर्यंत दाखवलंय का कधी? कोणाच्या नावावरती शस्त्र आहेत? ही अत्यंत घातक अशी बेकायदेशीर संघटना. पहिले त्यांना बोला. ह्याच्यामध्ये हे असले बुक क्लब आणि हे काय प्रकार चाललेले आहेत हे घेतलंय. आता मुळात संविधानाच्या त्याच अनुच्छेद 19(1) क प्रमाणे नागरिकांना त्यांचे गट स्थापन करणं, त्यांच्या संघटना स्थापन करणं, त्यांच्या सहकारी ग्रुप्स स्थापन करणं याला परवानगी दिलेली आहे. आणि अशा अनौपचारिक ग्रुप्स जे असतात, हे जसं मी आता म्हटलं की हास्य क्लब असेल, बुक क्लब असेल, पेंटिंगचा क्लब असेल, जॉगिंगवाल्यांचा क्लब असेल, खेळाडूंचा एखादा गप्पा मारण्याचा क्लब असेल, या गोष्टींना सुद्धा तुम्ही बेकायदेशीर आणि गुन्हेगार ठरवणार. जर तिथं सरकारच्या विरोधामधली काही चर्चा झाली तर पुन्हा हे त्या संविधानाच्या अनुच्छेद 19(1) क चा हा सरळ सरळ याच्यामध्ये भंग आहे. इथं पोलीस राज आणायचं आहे, सगळ्या नागरिकांना दहशतीखाली ठेवायचं आहे, अशा पद्धतीची ही सरकारचं काम चाललेलं आहे. पुन्हा बेकायदेशीर व्याख्या हा एक भाग आहे, बेकायदेशीर कृती पुन्हा ते अशाच पद्धतीने सगळं अध्यारूत आणि अतिशय व्यापक पद्धतीचं करून ठेवलंय. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती आवाज उठवणं त्याला तुम्ही बेकायदेशीर ठरवणार. तर त्याच्यानंतर याच्यातलं पोटकलम, या कायद्यामधलं पोटकलम 3 चा पहिला आणि दुसरा भाग, याच्यामध्ये अत्यंत अपारदर्शक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे सरकार कोणत्याही गोष्टीला बेकायदेशीर ठरवेल आणि हे नोटीस सरकार गॅझेटमध्ये नोटीसमध्ये जाहीर करून टाकेल. त्याच्यासाठी कुठलीही प्रक्रिया ठरलेली नाही, त्यासाठी आधी कुठली नोटीस देणं, त्याची जनसुनवाई करणं, त्याच्याबद्दल समोरच्या व्यक्तीला किंवा संघटनेला त्यांची बाजू मांडण्याची संधी देणं, हे काहीही नाही. याच्यातला कुठल्याही गोष्टीची त्यांना सरकारला याच्यामध्ये गरज वाटत नाही.
कुठल्याही गोष्टीबद्दल ते त्या बेकायदेशीर ठरवण्याचा सरकारला पूर्ण अधिकार मिळणार. बरं, ते बेकायदेशीर ठरवताना सरकारला कुठला पुरावा देण्याचं सुद्धा बंधन नाही. त्यांना वाटलं, ॲप्रिहेन्शन, केवळ त्यांना असं वाटलं की हे काहीतरी बेकायदेशीर आहे, त्यांना पटत नाहीये, त्यांच्या डोक्याला डोकेदुखी होते, तर त्याला ते बेकायदेशीर ठरवणार. नंतर जसं मी म्हटलं की आधी पहिल्यांदा एखाद्या संघटनेला 1 वर्षासाठी बेकायदेशीर ठरवणार आणि नंतर ते 1-1 वर्षासाठी मुदत वाढ करता येऊ शकते आणि दरवेळेला जनहिताचा मुद्दा सांगून सरकार ते वाढवू शकतं. त्यामुळे कुठल्याही ऑर्गनायझेशनला, मग अगदी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येनंतर रस्त्यावरती उतरलेले त्या आंबेडकरी विचारसरणीचे सगळे नागरिक असो, किंवा बीडमध्ये ही संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर जो तिथं एक मोर्चा निघालेला होता, ते सगळे नागरिक न्याय मागण्यासाठी निघाले. हे सगळे बेकायदेशीर ठरवले जाऊ शकतात, हे सगळे गुन्हेगार ठरवले जाऊ शकतात. याच्यामध्ये आणखीन भयानक गोष्टी आहेत. याच्यामध्ये हा कायदा जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त किंवा पोलीस आयुक्तांनी नेमलेला कोणीही अधिकारी यांना अशी अधिकार देतो की ते कोणत्याही वस्तीमध्ये, कोणत्याही इमारतीमध्ये जिथं या संघटना किंवा हे ग्रुप्स किंवा या व्यक्ती काम करतात, हे आतमध्ये घुसून त्या सगळ्या जागेला बेकायदेशीर जागा ठरवू शकतात, ती नोटिफाय करून टाकू शकतात, ती प्रॉपर्टी संपूर्णपणे सीज, जप्त करू शकतात, त्या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी या सर्व जप्त करू शकतात. त्या व्यक्ती किंवा त्या संघटना किंवा तो जो काही समूह असेल, त्या समूहाचं बँकमधले पैसे, त्यांच्याकडे असलेले व्यक्तिगत पैसे, त्यांच्याकडे असलेले सर्व ॲसेट, हे सर्व जप्त करून टाकण्याचा, नोटिसीशिवाय हे जप्त करण्याचा अधिकार हे थेट यांना सरकारने दिलेला आहे. याच्यामधून फक्त छळ केला जाईल नागरिकांचा, आर्थिकदृष्ट्या त्यांना स्ट्रिप डाऊन करायचं आणि मग त्यांचा छळ करायचा आणि इतर लोकांमध्ये दहशत पसरवायची की बघा असं केलं तर असं होईल. त्यामुळे उरलेल्या लोकांची हिंमतच होणार नाही हे सगळं करण्याची. ही एक प्रकारचा हा बुलडोझर न्याय, तो तिकडे जो अजय बिस्ट करतो उत्तर प्रदेशमध्ये, तसं इथं आता हे करायला निघालेलं आहे. म्हणजे याच्यात आरोपींची, हे आरोपी म्हणणार ना, आरोपींची संपत्ती, पैसा, रोखे, जनावरे, नाशवंत वस्तू, हे सगळं जप्त करण्याचा अधिकार आहे सरकारला. आणि हा अधिकार खरं तर संविधान देत नाही. त्याच्यानंतर याच्या पोटकलमामध्ये मी मखलाशी अशी केली आहे की एखाद्याच्या विरोधामध्ये समजा काहीतरी बेकायदेशीर घोषित केलं, त्याला गुन्हेगार घोषित केलं, तर त्याचं पुनरावलोकन करावं, त्याचं व्हेरिफिकेशन करावं. यासाठी म्हणून एक समिती बनवली जाईल पुनरावलोकन करण्यासाठी, आणि त्या व्यक्तीने किंवा संघटनेने त्या पुनरावलोकन समितीकडे अर्ज करायचा. ही पुनरावलोकन समिती सरकारच नेमणार. त्यात कुठल्या नागरिकांचा ग्रुप असणार आहे, तटस्थ कोणाचा ग्रुप असणार आहे, तर तसं काही नाही. ती पुनरावलोकन समिती सरकारच अपॉइंट करणार. त्यांचं सगळं मानधन, भत्ते, गाडी, राहण्याची व्यवस्था हे सगळं सरकार करणार. आणि मग असे आश्रित करून टाकलेले, लाचार करून टाकलेले त्या पुनरावलोकन समितीचे सदस्य हे पुनरावलोकन करतील या गोष्टींचा, का ते सरकारचीच री ओढतील? ते 100% याच्यामध्ये सरकारची री ओढणार. याच्यामध्ये सगळे सरकार धार्जिणेच असतील. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे पुनरावलोकनासाठी अर्ज करण्यासाठी फक्त 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे या सगळ्यांना. आता हे अत्यंत भयंकर आहे. एक प्रकारचं हे थेट वॉरंट आहे, अरेस्ट वॉरंट सारखं, आणि जप्तीचं वॉरंट. हे डायरेक्ट वॉरंट काढण्यासाठी पण गरज नाही, कायदा डायरेक्ट थेट हा अधिकार त्या अधिकाऱ्यांना देऊन टाकतो. ही भयंकर हा सगळा प्रकार आहे आणि याचा खरोखर सगळ्या नागरिकांनी अतिशय गंभीरपणाने विचार केला पाहिजे. आता याच्यात बघा की बेकायदेशीर संघटनेच्या सदस्याला संघटनेच्या बैठकांमध्ये किंवा कोणत्याही ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी झाल्यास, कोणत्याही ऍक्टिव्हिटीमध्ये, मग ते निदर्शन असेल, मोर्चा असेल, उपोषण असेल, पत्रकं वाटणं असेल, जाहीर सभा घेणं असेल, छोट्या छोट्या बैठका घेणं असेल, या सगळ्या गोष्टीला त्याला गुन्हेगार ठरवून 3 वर्षाचं जेल आणि 3 लाखापर्यंतचा दंड, 3 वर्षाचा जेल आणि 3 लाखाचा दंड हा केला जाईल. संघटनेचा सदस्य नसल्यास तरीही संघटनेला मदत केल्यास, म्हणजे समजा जागा उपलब्ध करून दिली, लाऊडस्पीकर मिळवून दिला या गोष्टींसाठी, किंवा त्या अशा छोट्या छोट्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना फिरण्यासाठी म्हणून पेट्रोल भरून दिलं त्यांच्या गाडीत, तर त्या व्यक्तीला सुद्धा 2 वर्षाची कैद
आणि 2 लाखाचा दंड हा त्याच्यामध्ये असेल. बेकायदेशीर संघटनेसाठी कृत्य केलेले असल्यास किंवा करत असल्यास 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड अशी तरतूद आहे. आणि हे सर्व गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीन पात्र असतील. थोडक्यात या राज्यामध्ये डायरेक्ट हा कायदा पास झाला की ॲडॉल्फ हिटलर इथं काम करणार, इथं मुसोलिनी काम करणार. आणि हे जर करणार असेल, अशा पद्धतीचा फॅसिझम जर आणणार असेल, तर पुन्हा मी हे सांगून ठेवतो आत्ताच की 1000 वेळा या कायद्याचा भंग करू. सविनय कायदेभंग जो महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे, सविनय कायदेभंग करण्यासाठी जेल भरो आंदोलन करण्यासाठी करोडो नागरिकांना रस्त्यावर यावं लागेल. करोडो. कारण प्रत्येकाचा आवाज आणि प्रत्येकाचा गळा दाबण्याचा प्रकार हे सरकार करू पाहत आहे आणि हे करावंच लागेल. आता या निमित्ताने आणखीन एक सांगतो की या निमित्ताने आम्ही एक डिटेल सिरीज करणार आहोत की या फॅसिझमला साथ कशी नाही द्यायची. म्हणजे लोकांना बोलू नाही द्यायचं आणि काही लोकांना बोलू नाही दिलं की लोक आपोआपच न बोलण्याची सवय स्वतःला लावून घेतात. तसं करून टाकायचं. हे जर होणार असेल तर हे सहन केलं जाणार नाही. आणि हे कृपा करून सगळ्या नागरिकांनी सुद्धा लक्षात घ्या. 1-2 ओळी सांगतो. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि असं प्रेतासारखं जर जगायचं नसेल तर या कायद्याला विरोध करण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर येणं गरजेचं आहे. आणि आम्ही तर रोज या कायद्याचा भंग करू. बघू जे होणार असेल. 3 वर्ष, 2 वर्ष, 7 वर्ष, आयुष्यभर, फाशी दिली, नो प्रॉब्लेम. या सगळ्याची तयारी आहे. आणि मागच्या माझ्या एपिसोडवरती पण खूप काय मी नुसतं ऍक्सिडेंट झालो म्हटलं तर तू मेला का नाही वगैरे अशा कॉमेंट केल्या. तुमचा राजकीय बाप मरेपर्यंत मी मरणार नाही हेही सांगून ठेवतो. आणि या प्रत्येकाच्या कॉमेंटला मी उत्तर देत नाही या थर्ड क्लास लोकांच्या. कारण मला हे कळतं, मला हे चांगलं कळतं. हे त्यांना सांगा त्यांच्या कॉमेंटवरती जाऊन की रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात मला फ्लाईट सोडायची नाही. मला जितक्या लोकांना शहाणं करता येईल तो शहाणं करण्याचा प्रयत्न मी करत राहणार. त्याची किंमतही चुकवायला मी तयार आहे. EG न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. पण सर्व दर्शकांना अत्यंत नम्र विनंती, जितके दर्शक जास्तीत जास्त लाईक करतील आणि जास्तीत जास्त कमेंट करतील तितकं यूट्यूब त्याला व्हिडिओला प्रमोट करेल. त्यामुळे अगदी नम्र विनंती की EG न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी कमेंट करून त्यांचं मत इथं व्यक्त करा. मत व्यक्त करणं हेही मतदान आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा. सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.